सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात राजकीय भूकंप घडला आहे। एकीकडे अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष, तर दुसरीकडे मोहोळ नगर परिषदेमध्ये अवघ्या 22 वर्षीय तरुणीने शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत राजन पाटील यांच्या 30 वर्षाच्या राजकीय बादशाहीला खिंडार पाडलं। महिलांनीच राजन पाटील यांच्या मास्टर प्लॅनला उलट फिरवलं का? काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। अनगरमध्ये सून बिनविरोध, मात्र मोहोळमध्ये एका 22 वर्षाच्या तरुणीमुळे पराभव पदरी पडला। पराभव पत्करावा लागला। राजन पाटलांचा मास्टर प्लॅन उलटाच पडला का? एक नगरपंचायत घरात ठेवली, पण दुसऱ्या नगर परिषदेत एका 22 वर्षाच्या मुलीने सगळी गणित बिघडवली। माजी आमदार राजन पाटील यांना मोहोळमधील बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत अनगरमध्ये एक हाती सत्ता ठेवली। मोहोळमध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली। बिनविरोध सत्ता मात्र अनगरमध्ये, पण मोहोळमध्ये महिलेकडूनच राजकीय कारकिर्दीला सुरंग लावून मोठं भगदाड पाडण्यात आलं। राजन पाटील यांची खेळी अनगरमध्ये यशस्वी, पण मोहोळमध्ये विरोधकांचा महिला स्ट्रोक भारी पडला। प्रथम अनगरची बातमी। मोहोळ तालुक्यातील अनगर ही नव्याने नगरपंचायत झालेली जागा। येथे पहिलीच निवडणूक, पण निकालाआधीच बिनविरोध भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। सर्व 17 जागा भाजपच्या पॅनेलचा बिनविरोध निकाल जाहीर करण्यात आला। माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही त्यांची मोठी खेळी। अनगरमध्ये 60 वर्षाची बिनविरोध परंपरा कायम राहिली, मात्र निवडणुकीत खळबळ। अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर वाद निर्माण झाला। उज्ज्वला थिटे यांनी धमकावल्याचे आरोप केले, पण न्यायालयाने देखील पाटील यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला। अखेर राज्य निवडणूक आयोगाने बिनविरोध मान्यता दिली। राजन पाटील यांनी प्रमाणपत्र स्वीकारताना जल्लोष साजरा केला। अनगरमध्ये नगरपंचायत घरात ठेवणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांना मोहोळमध्ये मात्र महिलेकडूनच राजकीय उत्तर मिळालं। अनगरमध्ये उज्ज्वला थिटेंचं आव्हान अपुरं ठरलं, पण त्याच पराभवातून विरोधकांना मोहोळ विजयाचा फॉर्म्युला सापडला। माजी आमदार राजन पाटील यांच्या सून मात्र बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्या, पण मोहोळमध्ये एका 22 वर्षीय तरुणीच ठरली राजन पाटलासाठी राजकीय टर्निंग पॉइंट। पण अनगरचा गुलाल अजून कोरडा झाला नव्हता, तोच मोहोळमध्ये। माजी आमदार राजन पाटील यांचा मागील 30 वर्षांचा दबदबा, भाजपच्या शीतल क्षीरसागर यांना पाठिंबा असताना देखील पराभव पदरी पडला। शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या 22 वर्षाच्या सामान्य कुटुंबातील थेट विजयाला गवसणी गाठली। राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष, शिवसेनेला 20 पैकी 9 जागा। एकनाथ शिंदे यांनी प्रचारात सांगितलं होतं, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, तो इशारा खरा ठरला। विरोधकांची एकजूट आणि महिलांचा एल्गार, राजन पाटील यांचा बालेकिल्ला कोसळला। अनगरमध्ये बिनविरोध सत्ता, मोहोळमध्ये महिलांचा बदला। राजन पाटलांच्या कारकिर्दीला लागलेले 2 वेगवेगळे निकाल। घरात सत्ता ठेवली, पण विरोधकांनी महिला उमेदवार देऊन राजन पाटील यांच्या राजकारणालाच थेट आव्हान दिलं। माजी आमदार राजन पाटलांच्या विरोधात लढाई पुरुषांनी नाही, महिलांनी जिंकली। हीच मोहोळची राजकीय कहाणी आहे। माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकारणाचे 2 चेहरे दाखवतात। अनगरमध्ये घराणेशाही आणि बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेचा दणदणीत विजय। मोहोळमध्ये नव्या पिढीची बंडखोरी आणि महिला शक्तीचा उदय। अनगरमधील वादग्रस्त बिनविरोधानंतर मोहोळचा निकाल हा थेट बदला वाटतो का? सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झालेली आहे। भाजपात आणि शिवसेना शिंदे गटात वर्चस्वाची लढाई आता तीव्र होणार। येत्या निवडणुकांत काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अनगरमध्ये घरात सत्ता, मोहोळमध्ये महिलांचा उदय। सोलापूरची ही राजकीय लढाई आता नव्या टप्प्यात आलेली आहे। अधिक अपडेटसाठी NGTV मराठी सोबत रहा। तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। यासोबत NGTV मराठी न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।